ज्या बहुरूपी या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना डॉक्टर हेमू अधिकारी यांनी आपल्या नाट्यप्रेमी मित्रांसमवेत केली, त्या बहुरूपी संस्थेची मी एक सभासद. बहुरूपी म्हणा हवं तर, म्हणजे डॉक्टर की न करताही डॉक्टरांची पत्नी डॉक्टरीण, तशी मी बहुरूपीण. पण मी कोण हा महत्वाचा मुद्दा नाहीये. महत्व आहे ते आमच्या हेमू काकांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला. हेमू काकांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे नाट्य विज्ञान समाजेनं. हेमू काकांवरच्या प्रेमानेच आपण सर्वजण या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी आज इथे जमलेलो आहोत. आमचे हेमू काका केवळ अभिनेते नाहीत, तर ते शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. म्हणूनच आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून आम्ही हा प्रकाशन समारंभ आज आयोजित केलेला आहे. तेव्हा विज्ञान गीतानेच आपण आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ करूया. या गीताचे कवी आहेत सुरेश वैद्य आणि सतीश सोळांकुरकर आणि संगीतकार आहेत यशवंत देव. तर ऐकूया विज्ञान गीत. संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदयाला. संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदयाला. लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया. शक्तीला भेटाळण्याला संपला अंधार. हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले. विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले. अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले. अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले. ज्ञान विज्ञाना तुम्ही, ज्ञान विज्ञाना तुम्ही. सत्य आता प्रत्ययाला संपला अंधार, संपला अंधार. सृष्टीचे कळाया ध्यास जाणते श्वास झाले. गूढ सृष्टीचे कळाया ध्यास जाणते श्वास झाले. पीडितांचे दुःख जाता सौख्य जाना लाभलेले. पीडितांचे दुःख जाता सौख्य जाना लाभलेले. थोरया ज्ञानी जनांचा, थोरया ज्ञानी जनांचा भारता आम्हा मिळाला. संपला अंधार, संपला अंधार. जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळाली. सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळाली. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती यावी. मानवा संगे जपावे, मानवा संगे जपावे. सृष्टीचाही वैभवाला संपला अंधार, संपला अंधार. विश्वसंचारास आला आपणाला लाभलेले. मानवाचे हात आता ते ग्रहाची पोचलेले.
संचारास आला आपणाला लाभलेले मानवाचे हात आता एक हाती पोचलेले सिद्ध आम्ही नव्हे आव्हान हे ते लावयाला संपला अंधार संपला अंधार संपला अंधार संपला अंधार संपला अंधार संपला तर विज्ञानाला अभिवादन केलं ते योग्यच झालं. पण डॉक्टर हेमू अधिकारी केवळ शास्त्रज्ञ नाहीत, तर ते उत्कृष्ट नाट्य चित्रपट अभिनेते सुद्धा आहेत आणि सामाजिक चळवळीत हिरिरीने भाग घेणारेही आहेत. समाज जागृती करणं हा त्यांच्या जीवनाच्या वाटचालीचा एक अविभाज्य घटकच आहे. म्हणूनच या तिपेडी अनुभवांचं दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाचं प्रकाशन मंचावरील 3 सन्माननीय व्यक्ती एकाच वेळी करणार आहेत. परंतु त्या अगोदर व्यासपीठावरील पाहुण्यांचं स्वागत आमची श्मीला पुष्पभेट देऊन करेल. श्मीला. प्राध्यापिका पुष्पाताई भावे. श्री अद्वैत पेडणेकर. श्री कमलाकर नाडकर्णी. श्री विजय जाधव. श्री सुधाकर नाडकर्णी. आणि श्री संतोष तेंडुलकर. हे दोघेही जण वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहेत. त्यांना आपण पुष्पभेट देतोय आणि वेलिंगकर इन्स्टिट्यूटच्या सहकार्यामुळेच आजचा हा एवढा चांगला कार्यक्रम आपला आयोजित केलेला आहे. आता हेमू काकांच्या पुस्तकाचं विमोचन करणाऱ्या 3 मान्यवरांची मी थोडक्यात ओळख करून देते. आपल्या पहिल्या सन्माननीय पाहुण्या आहेत प्राध्यापिका पुष्पाताई भावे. या ज्येष्ठ समीक्षिका तर आहेतच, पण त्याचबरोबर अनेक सामाजिक चळवळीत त्या अग्रेसर असतात. राजकारणात आणि समाजकारणात स्वतःची ठाम भूमिका व्यक्त करणाऱ्या अशा त्या साहित्यिका प्राध्यापिका आहेत. आपले दुसरे सन्माननीय पाहुणे आहेत श्री अद्वैत पेडणेकर. हे लोकविज्ञान चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. विज्ञानाच्या प्रसाराला त्यांनी वाहून घेतलंय. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या पेडणेकरांचा औद्योगिक क्षेत्रातील विविध भागात 25 वर्षांहून जास्त अनुभव आहे. त्याचबरोबर ते लोकविज्ञान संघटना, भारत ज्ञान विज्ञान समिती तसेच कोकण बचाव समिती अशा विविध संस्थांच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतात. तिसरी सन्माननीय व्यक्ती आहेत श्री कमलाकर नाडकर्णी. ते तर आमचेच आहेत. उत्तम विनोदी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि नाट्य समीक्षक असं त्यांचं बहुरूपी व्यक्तिमत्व आहे. नाटकाची सडेतोड समीक्षा करण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेतच, पण आज मात्र
ते या पुस्तकाची समीक्षा करणार नसून या पुस्तकाकडे मित्र म्हणून पाहणार आहेत. मी या तिघा मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हेमू काकांच्या नाट्य विज्ञान समाजेनं या पुस्तकाचं आता विमोचन करावं. हेमू काकांच्या नाट्य विज्ञान समाजेनं या पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे. आता पुस्तकाचे प्रकाशक श्री विजय जाधव आपले मनोगत व्यक्त करतील. सगळ्यांचं प्रथम या ठिकाणी स्वागत. या व्यासपीठावर बसलेले आदरणीय आणि उपस्थित सगळे वाचक वर्ग आणि आदरणीय सगळे, हे काकांचं पुस्तक जे आहे, हे पुस्तक गेले 3 वर्ष आम्ही या पुस्तकावरती काम करत होतो. काकांशी जेव्हा माझा परिचय झाला, जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा काकांचे वेगवेगळे पैलू त्यांच्या बोलण्यातून मला दिसले आणि मी त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली की काका, तुमचं पुस्तक हे सगळे तुमचे विचार जे आहेत, सामाजिक, वैचारिक, नाटकातले विचार आहेत, विज्ञानातले विचार आहेत, हे पुस्तक रूपाने आपण केलं पाहिजे आणि पुस्तक रूपाने आलं पाहिजे. हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा म्हणाले की मी पुस्तक लिहिणारा एवढा काही मोठा माणूस नाही. म्हटलं मी तुम्ही नसाल मोठे, पण तुमचं पुस्तक येणं हे महत्त्वाचं आहे. तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक विषयीचं त्यांचं बोलण्याची जी एक पद्धत आहे, विश्लेषणाची एक पद्धत आहे, प्रत्येक गोष्टी विषयीचं त्यांचं एक सामाजिक भान आपण ज्याला म्हणू शकतो ते आहे, ते त्यांचं पुस्तक रूपाने करायचं आम्ही ठरवलं होतं, पण ते तयार झाले नाहीत. नंतर मी म्हटलं तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त बोलत राहा, आम्ही तुमची मुलाखत घेऊ. आणि मुलाखत घेऊन जवळजवळ 3 महिने आम्ही त्यांची मुलाखत घेतली. त्यांच्या प्रकृतीच्या या सगळ्या टप्प्यामध्ये 3 महिने गेले. त्यामध्ये प्राध्यापक रवी देवगडकर, बुद्धदास कदम, मी आणखीन तर काही आमचे सहकारी सगळे होतो. ही मुलाखत आम्ही लिहून काढली. ही लिहून काढल्यानंतर त्यांचं काही समाधान होईना की हे सगळं जे झालं आहे, मी याच्यामध्ये खूप काही बोललो या सगळ्या मुलाखतीमध्ये, हे नको आहे. मी माझ्याविषयी जे लिहिलेलं आहे ते नको आहे मला. मला मी जे भाष्य केलेलं आहे ते मला हवं आहे. मग त्यांनी ते सगळं परत लिहून काढलं आणि हे लिहून काढल्यानंतर आत्ता हे पुस्तक रूपाने ते येतं आहे सगळ्यांच्या समोर. या जास्त मी वेळ न घेता या इथे जे सगळे जमलेली मंडळी आहेत या सगळ्यांचे परत एकदा स्वागत करतो. या सगळ्या पुस्तकाच्या धावपळीमध्ये ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. या वेलिंगटन इन्स्टिट्यूटचे सगळे साळुंके सर, आणखीन नडकर्णी सर यांचेही मी आभार मानतो. आणि इथे जमलेली बरीच मोठी मंडळी आहेत, त्या प्रत्येकांचं नाव घेत नाही. दिलीप प्रभावकर सर आहेत किंवा आणखीन बरेच लोक आहेत इथे उपस्थित. या सगळ्यांचं मी नावं न घेता हा कार्यक्रम थोडक्यात आवरायचा आहे. काकांना बसायचा त्रास होतोय आणि त्यांना श्वास घ्यायचा पण त्रास होतोय, म्हणून मी इथे थांबवतो आणि पुढचा कार्यक्रम आपण लवकरच सुरू करू. आता विमोचन सोहळ्याचे पाहुणे या पुस्तकाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला सांगतील. प्रथम प्राध्यापिका पुष्पाताई भावे. तरी आणि कुटुंबीय, आणि एका अर्थाने आपण सगळेच हेमूचे कुटुंबीय आहोत. सुरुवातीलाच माफी मागते की मला यायला विलंब झाला. हेमू पुस्तक लिहिणार असं ज्यावेळेला कळलं काही मित्रांकडून, तेव्हा कुठेतरी आत खूप बरं वाटलं, अशासाठी की आपल्याकडे काम करणारी माणसं आपल्या कामाचा कुठलाच दस्तऐवज मागे ठेवत नाही आणि नाटकवाली मंडळी त्याच्यात अग्रेसर आहे. पण हेमूकडे आपण काही फक्त नाटकवाला म्हणून पाहत नाही,
याचं कारण हेमूला अनेक चेहरे आहेत, किंबहुना असं म्हणणं चुकीचं आहे की अनेक चेहरे आहेत, कारण हेमूच्या एकाच चेहऱ्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं तरी त्या क्षेत्राचा विवेकाने विचार करण्याची प्रवृत्ती आहे. त्याची विज्ञानाची आवड असा सपक शब्द मी वापरणार नाही, कारण त्याचं व्यक्तिमत्वच विवेकशील विज्ञान वृत्तीने घडलेलं आहे. आणि त्यामुळे ते वैज्ञानिक असणं, लोकविज्ञान चळवळीत असणं, कारण आपल्याकडे वैज्ञानिक असलं तर अनेकदा आपण महालात राहतो अशी भारतीय सवय आहे, परंतु त्यांनी ती मर्यादा कधीच ओलांडली होती. आणि हे विज्ञान लोकांकडे नेण्याचा आणि सकारण नेण्याचा प्रयत्न त्यांनी सतत केला. नाटकवाला म्हणून हेमू आपल्याला तर जवळचा आणि परिचित आहे. हेमू अधिकारी ज्या वेळेला रंगमंचावर वावरतात तेव्हा त्या वावरण्यामध्ये एक अतिशय सहज असा प्रांजळपणा असतो. तो त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वतःचं शरीर वापरण्यामध्ये असतो. आणि रंगमंचाच्या बाहेर ते आले की प्रश्न कोणताही असो, समाजामध्ये निर्माण झालेले जे पेच असतात त्या पेचाविषयी त्यांना काहीतरी म्हणायचं असतं. आपल्यापैकी बरेच जण फार तर चहाच्या कपाबरोबर म्हणतो आणि विसरून जातो. हेमूच्या बाबतीत तसं नाही. मला अनेक अशा वेळा या शहरात आठवत आहेत की ज्या वेळेला तळमळीने हेमू असं म्हणत असे की नाही, आपण महाविद्यालयात जाऊन याविषयी मुलांशी बोललं पाहिजे. त्यामुळे आपल्या महाविद्यालयांनी ते फार मनावर घेतलं नाही, पण ते त्यांच्या मनात सतत असे. आणि हेमूची व्याख्यानं जर तुम्ही ऐकलेली असली विज्ञानाविषयीची किंवा नाटकाविषयीची, तर तुम्हाला माहिती आहे की समजावून देणं असा चांगला शिक्षक असण्याचा गुण त्यांच्या बोलण्यामध्ये आहे. हे आपल्या समोर असलेलं जे आत्मनिवेदन आहे त्याच्याविषयी मी बोलत नाही, कारण ते तुम्ही वाचणारच आहात. 2-3 गोष्टी मला अशा प्रकारच्या आत्मनिवेदनाविषयी वाटत असतात की एक म्हणजे आपल्या समकालाविषयी बोलणं आणि नोंद करून ठेवणं आवश्यक असतं. हेमू आणि मी समकालीनच आहोत असं नाही, तर दादर टीटी आणि माटुंगा असा जवळचा संबंध